तारायाला. किती नम्र प्रभु झाला, पापी जग तारायाला. पापी जग तारायाला. पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून रोमकरास पत्र अध्याय 3 व वचन 23 असे लिहिले आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. जे वचन आपण ऐकले आहे ते कोणा विशिष्ट लोकांसाठी नव्हे, तर प्रत्येक मानवासाठी हे वचन वैयक्तिक असे आहे. कारण प्रत्येक मनुष्य जन्मतःच पापी आहे आणि सर्वांना पापक्षमेची गरज आहे. पापांची जर क्षमा नाही तर सार्वकालिक नरकाग्नी व देवाचे गौरवही मानव करू शकत नाही. देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये व कोणीही देवापासून दूर जाऊ नये. म्हणून देवाने पापी मानवाला यापासून सोडविण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र जो देव होता त्याला मानवी देह धारण करून या जगात पाठविले व तो पापी मानवाबद्दल वधस्तंभावर मरण्यासाठी आला. त्याने मरण सहन केले. सर्व मानवाचे पाप त्याने मरण सहन करून त्याने मरणावर विजय मिळवला. पापक्षमेसाठी प्रत्येक मानवाचा मार्ग मोकळा केला. देवाने त्याला मेलेल्यातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला सर्वांचा प्रभू केले आहे. ह्यात देवाचा उद्देश हा आहे की जो कोणी पापी मनुष्य स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करील व प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व मरणातून तिसऱ्या दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळेल व असाच मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे गौरव करील. देव करो हे सत्य समजण्यास तुमचे सहाय्य करो.